मेसेज द्यायचा आहे, की तुम्हाला माहिती आहे, की पूर्वी साखर ही फार सगळ्या लोकांना आवडायची आणि पेशवाईमध्ये तर जिलब्याची ताटाची ताटं रिकामी व्हायची. तर साखरेचे दुष्परिणाम नंतर आता या पिढीला जाणवायला लागले, की पेशव्यांच्या काळी लोकं खूप स्वीट खायचे, परंतु त्यावेळी ते व्यायाम पण तसेच करायचे. त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझममुळे ते ते पचवून जायचं. परंतु साखरेचे आता दुष्परिणाम वाढल्यामुळे मग लोकांनी नवीन-नवीन वस्तू ट्राय करायला ठरवल्या. जसं पूर्वी साखरेचा पहिला अल्टरनेटिव्ह आला म्हणजे सोडियम सॅकराइड. केमिकल होतं. नंतर ॲस्पार्टम, मग सुक्रालोज. परंतु आता तुम्हाला सगळ्यांना एक छान निरोप द्यायचा आहे, की आता एक नैसर्गिक एक प्रकारचं वनस्पती आहे, जी पूर्वी चायनामध्ये तयार होत होती. चायनामध्ये लागवड मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यांनी ते त्याच्यापासून स्टिविया नावाचं एक अर्क तयार करून तर स्टिवियाची पावडर तयार केली. ती 100% नैसर्गिक आहे. परंतु आता ती स्टिवियाची लागवड इंडियात सुद्धा, भारतात सुद्धा चालू झालेली आहे. आणि हे स्टिविया हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण पूर्वीचे जे आर्टिफिशियल स्वीटनर होते, झिरो कॅलरी स्वीटनर होते, त्याच्यापेक्षा हे तर झिरो कॅलरी आहे, पण हे नैसर्गिक आहे. ह्याचं काही दुष्परिणाम नाही आहे. आणि हे पूर्वी जे ॲस्पार्टम आणि हे सुक्रालोज, आता त्या सुक्रालोज आणि ह्याच्या सुक्रालोज पूर्वीचे जे असे होते त्याच्यामध्ये ते तुम्ही पदार्थामध्ये टाकत म्हणजे तुमची कला किती चांगली असली, की त्याच्यामध्ये पदार्थ गरम पदार्थामध्ये टाकू शकत नव्हता. परंतु हल्ली जी स्टिवियाची पावडर आहे, तर यू कॅन ॲड तुम्ही तुमच्या बासुंदीत ॲड करू शकता, गुलाबजाममध्ये ॲड करू शकता. म्हणजे आता जरी फॅमिलीमध्ये तुमचे 4 पैकी दोघांना डायबिटीज असले, तर तुम्हाला वेगळा पदार्थ बनवण्याची काही जरूर नाही. चवळीलाच सगळ्या बासुंदीचा किंवा गुलाबजामचा त्याचप्रमाणे आस्वाद घेऊ शकता. जर तुम्ही हे स्टिविया वापरलं, तर अजिबात दुष्परिणाम नाही आहेत. तर खरंच हे तुम्ही करून बघा, हे वापरून बघा. अत्यंत सेफ आणि चांगलं आहे. तो आणि पूर्वीच्या ह्याला आफ्टर टेस्ट होती. सुक्रालोज किंवा अस्पार्टम वगैरेला या किंवा सॅकरीनपासून तुम्ही बघितलं असेल ते एक तोंडात घोळायची. एक त्याचा गोडवा तोंडात घोळायचा. परंतु आता त्या स्टिवियाला तसं हे नाही आणि हल्लीचे स्टिविया एवढे 99% प्युअर स्टिविया निघालेले एक्स्ट्रॅक्ट आहे. तर नवीन-नवीन जे आहे, तर त्या स्टिवियामध्ये अजिबात तुम्हाला आफ्टर टेस्ट जाणवणार नाही.